हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली. आज मी एकटीच म्हणणार आहे कारण की क्लिफर्ड ऑफिसमधून निघाला आहे आणि ना आम्ही चाललोय गाडी वॉश करण्यासाठी. तर क्लिफर्ड ऑफिसमधून येता येताच गाडी वॉश करून येणार होता, पण मी त्याला म्हटलं की नाही, मला सुद्धा यायचं आणि मला व्लॉग बनवायचा. तर त्यामुळे तो आता ऑफिसमधून वापस येतोय, म्हणजे उलट त्याचं ऑफिस आहे इकडे, आम्ही राहतो इथे आणि ते वॉशिंग सेंटर आहे मध्ये. तरी क्लिफर्ड आता वापस येणार, मला पिकअप करणार आणि देन आम्ही जाऊ कार वॉश करण्यासाठी. अँड द इश्यू इज की क्लिफर्डला 7 वाजता मीटिंग आहे अँड नाव इट्स 5:50. सो होप सो आम्ही त्याच्या आधी पटकन जाऊन येतो. सो चला. आणि गाईज, होप सो तुम्हाला आमची ऑस्ट्रियाची सिरीज खूप आवडली असेल आणि टू बी ऑनेस्ट आम्ही ना तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आमचा एक्सपिरियन्स. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आता ऑस्ट्रिया सिरीज संपली, आता काय बघायला मिळेल किंवा आता यांचे कोणते व्लॉग्स येतील, तर गाईज इथून पुढे पण आमचे खूप एक्साइटिंग व्लॉग येणार आहे. नॉट ओनली अबाउट द ट्रिप बट अबाउट लाईक अवर लाईफ इन नेदरलँड्स अँड बेसिक थिंग. सो स्टे एक्सायटेड आणि आमचे पुढचे पण व्लॉग बघा. असं नाही की आता ऑस्ट्रिया बघणं झालं म्हणजे व्लॉग बघणं बंद करा. सो आणि गाईज, आमच्या गाडीची तुम्हाला मी करंट हालत दाखवते आम्ही वॉश करायला जाण्याच्या आधी. म्हणजे हे बघा, आमचे ट्रेकचे शूज अजून पडलेले, आम्ही त्या दिवशी केलेली शॉपिंग, पूर्ण गाडी खराब आहे. चल उचलणार रे, दे मला पण 1 मिनिट. तुला दम का लागला? माकडाला उचलून आणलं मी तिकडे. आणि आम्ही गाडीतलं सगळं सामान खाली करून चाललो आहो गाडी क्लीन करायला. आणि क्लिफर्ड माझी वाट पाहतोय, तो मला खुन्नस देईल, त्याच्या आधी जाऊ आपण. नुसते किडे मेले आमच्या गाडीवर. गाईस, आमच्या एका फ्रेंडनी ना आम्हाला स्विस चॉकलेट दिले होते त्या दिवशी ऑन दी वे येता. तर फक्त खाणार कोण आहे? मी. तू. क्लिफर्ड थोडा ढढ धोका करताना मी काय म्हणतोय, ते ग्लास खूप असं फॉगी दिसतंय आपलं कॅमेरा. ब्लर का? मी बघते. गाईज, हे ग्लासवर पण बघा पूर्ण असे मार्क्स आलेले. आमच्या इथे पूर्ण धूळ झालीये, पायाच्या खाली पूर्ण माती आहे. सगळं साफ होऊन येणार आहे. काय वाटतंय तुला? काय नाही, मला नाही आवडत अशी गाडी चालवायला. सो आय प्रिफर द कार टू बी व्हेरी नीट. हा ना. आणि खूप खराब झाली आमची गाडी, कारण आम्ही ट्रेक वगैरे करून आलो. पण गाईस, ती एक हे असते, लाईक हाऊ डू यू से, पण आय टू गो फ्रंट. औ म्हणजे तू चुकीचं टर्न घेतलं. आता मला नको ब्लेम करू याच्यावर. तुझीच मिस्टेक आहे साल्या. मी काय केलं? काय झालं? पुन्हा रिरूट झालं? मग ठीक आहे ना. हे आणि मी तुम्हाला साफ झाल्यावर पण गाडी दाखवणार आहे, कारण हे बघा इथे पण धूळ आहे, नुसती धूळ झाली आमच्या गाडीमध्ये. आणि गाईस, आम्ही पोहोचलेलो आहोत वॉशिंग सेंटर जवळ. तुम्हाला आमचा मिरर क्लिअर नसल्यामुळे दिसणार पण नाही एवढं, कारण की आमचा मिरर पण पूर्ण डाग आले त्यावर. चलो. आणि मी हे पहिले ऑटो वॉश वाचलं. मला क्लिफर्ड म्हणतो ते ऑटो वॉश नाही, ते ऑटो वॉश आहे, पण त्यांचं ESH गायब आहे. हे बघा, ऑटो वॉश. हे गाईस, तर आता आम्ही गाडी लावलेली आहे या काय बेबी कन्व्हेअरवर. हा, आणि ते क्लीन करताय ना, आम्ही इथे बसू पण शकतो आतमध्ये. यार, तुझा कॅमेरा फार ब्लर वाटतोय. आणि त्यांनी आता पूर्ण स्प्रे मारला. इंडियामध्ये पण असं आहे का की नाही? ओ माय गॉड गाईज, बघा ते कशी गाडी वॉश करताय. बाळू, इंडियामध्ये पण असं आहे? वाव.
वाटतंय की आपल्याला वॉशिंग मशीन मधून काढताय. म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये कसं होत असेल ना की एक एक करून एक 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 बेल्ट येऊ लागलाय आणि क्लीन करतोय. ओहो बाळू, तू पण टॅन झालाय, तुलाही वॉशिंग मशीन मध्ये टाकते आता. आणि आता फायनल आय थिंक असं त्यांच्यासारखं पूर्ण पाण्यातून जाणार आहे गाडी. वाव, भारी दिसल ना यार आपली गाडी आता. ओहो, ब्लोवर आहे जे पूर्ण ब्लो करणार. म्हणजे ही गाडी ड्राय पण करणार. हो. ओहो, म्हणजे गाईज इथे पूर्ण ऑटोमॅटिक आहे. गाडीत बसून फक्त एका लाईन मध्ये गाडी लावायची आणि डन. फॅन्सी आयटम आहे पण. हे बघा आता तुम्हाला क्लिअर दिसेल कारण आमचा ग्लास क्लिअर झालाय. झालं, इथून बाहेर जायचं. आता इंटिरियर करते. मी इंटेरियर बघण्यासाठी जास्त एक्साइटेड आहे. वाव, किती स्पष्ट दिसते आता. हे बघा, तुम्हाला पहिले इथे सगळे मार्क दिसत होते, आता बिलकुल नाही दिसत. इंटिरियर करणार, इंटिरियर. आणि इंटेरियर साठी कुठे जायचंय? वरती. ओके. आणि गाईज आम्ही पे केले आहे, लेट मी सी, किती पे केले रे आपण? 41 युरो. आणि त्यांनी त्याच्यासोबत दिले एक 0चं ड्रिंक पण. काय माहित काय आयटम आहे हा. ओके, इंटेरियर साठी जाणार आम्ही तिकडे आतमध्ये. खूप लवकर होतं रे. आणि गाईज, जर तुम्हाला इथे ऑटोमॅटिक करायचं नसेल तर बाहेर पण मॅन्युअल पण वॉश करू शकता. तुमचं म्हणजे तिथे मी तुम्हाला समोर पण दाखवते, कोणीतरी करतंय. सो नॉर्मल त्याचे चार्जेस ऑफकोर्स कमी असतात. किती असेल काय माहिती. काय करतोय भाऊ आपला. जाऊ दे, तुम्हाला मी समोर दाखवते तो मुलगा धुतोय ते. हे बघा, हा मॅन्युअली धुतोय. कॅन यू जस्ट हेल्प मी विथ द कोन अ लिटल बिट. इथं कसं आहे, तुमच्या गाडीत जे कचरा असेल ना ते काढू शकता तुम्ही. नाही पण तो रे समोरचा, तो समोर माणूस गाडीत. हा तो समोरचा मॅन्युअली वॉश करते. आणि हा काय करत होता? हा गाडी जी कचरा आहे ते काढून टाका येतं. ओके, म्हणजे आपल्याला काय काय काढावं लागलं अजून? आम्ही सगळं काढले ना, त्यामुळे गाडीत यातलं नाही काढायचं ना. हा जो तुम्हाला बेल्ट दिसतोय ना, जो हळूहळू वरती चालला. आता आम्ही वरती जाऊन आमची गाडी याच्यावरती लावू, बरोबर? हा, तुम्हाला दाखवू गाईज लाईफ प्रोसेस जे काय आहे. मोठी रांग आहे रे, पण आपल्याला उतरावं लागेल ना पण. आणि आम्ही टाइमपास गाडीमध्ये बसलेलो होतो आणि मला ना काही कॉइन्स सापडले. तर मी विचार केला की मी तुम्हाला दाखवते इथले सेंट कसे असतात. दिस इज 20 सेंट, म्हणजे किती रुपये? 20 रुपये. हा 20 रुपये अराउंड. 1 युरो इज 110 किंवा 100 पकडू आपण. दिस इज 10 सेंट, 10 रुपये. एवढंच आहे आमच्याकडे, 10 आणि 20च आहे. याच्यावर काही पण आहे. गाईज, कोणाकोणाला शॉक असतो माहिती का हे गोळा करण्याचा. म्हणजे माझा एक फ्रेंड होता, त्याला शॉक होता कॉलेजमध्ये. वेगळ्या वेगळ्या कंट्रीचे वेगळे वेगळे कॉइन्स किंवा कॅश गोळा करण्याचा.
आणि आज तुम्हाला क्लिफर्ड अपसेंट माइंडेड दिसेल बिकॉज क्लिफर्डला आहे 7 वाजता कॉल अँड नाऊ इट्स 5:55. म्हणून क्लिफर्ड कोणत्या तरी वेगळ्याच दुनिया येते आज. आता काय बघतोय? अरे फोडतोय. आणि गाईज आता तुमच्या इंटरनेटसाठी इथं कन्व्हेअर बेल्ट आहे. सो यू जस्ट कम, पार्क युअर कार, ओपन ऑल द डोर्स अँड गिव्ह इट टू देम one by one stage. Like there's a guy over there who's washing your mats, who's cleaning everything. Then it will go to the next stage, he'll do vacuum. The next stage will clean everything. हो जरा मराठी बोला ना. नेक्स्ट स्टेज सगळं साफ करणार. पर ते पुढच्या स्टेज मध्ये स्टेअरिंग बिरिंग सगळं इंटिरियर डीप क्लीन करणार. अँड ॲट द एंड ऑफ द कन्व्हेअर बेल्ट वी विल गेट आवर कार, जस्ट सिट अँड ड्राईव्ह इन इट. ओके, म्हणजे ते हळूहळू बसून सगळं क्लीन करताय ना. हो, हे बघ ना, एक गाईस थांबा, तुम्हाला ना बाहेर उतरूनच नीट दाखवतो. हे बघा, आता आमची गाडी पण या बेल्टवर लागणार आणि मग ते असे एक एक व्यक्ती एक एक साफ करणार. हे बघा, एक जण आतून साफ करणार, एक जण बाहेरून, आणि एकदम स्लोली क्लीन करतील ते सगळं. आणि आमची गाडी बाहेरून पण बघा ना कशी चकचक दिसायला लागली. आता उतरतो का नाही क्लिफर्ड? आणि गाई तिथे एव्हरी टाइम नवीन कपडा वापरतात. दे डोंट यूज अ रियुज्ड क्लॉथ. सो इट्स हा, हे बघा सगळे नवे कपडे. प्रीमियम फॉर युअर प्रीमियम कार. आणि त्यांनी आम्हाला ती रिसिप्ट दिली होती ना, ते इथे येऊन ऑनलाईन पे करायचं. आपल्याला काही डिस्काउंट कोड नाही आहे. आणि हे बघा, जे खालून आपण मशीन बघितलं ना तेव्हा आम्ही आतमध्ये बसलेलो होतो म्हणून दिसलं नाही, बट असं असतं. आणि ते काय लाल, हे 2 लाल पाणी टँक असेल. किती वॉशिंग मशीन मधून निघण्यासारखी फिलिंग आहे गाडीची. पहिले एक जातो मग एक जातो का? आणि आता तो काय, ओके सीट पण क्लीन करताय ते. आणि आमची गाडी ऑलमोस्ट फायनल स्टेजला पोहोचली. आणि हा पितोय फुकटचं ड्रिंक. 4,000 रुपये भरले आता. पण ते तर गाडी वॉच साठी भरले. आम्ही 4,200 भरले, तर 200 रुपये ड्रिंक साठी, 4,000 गाडीतून. बरोबर आहे. झालं, ऑलमोस्ट डन ना. काय दिसतोय तुला, हेअरकट पण कर. आणि मी आता तुम्हाला, आम्ही परत गाडीत बसलो, डिफरन्स दाखवते. म्हणजे आता एकदम चकचकीत झाली गाडी. गाडी एकदम चकचकीत झालेली आहे आता. गाईज हे बघा, सगळं साफ झालं. इथे पण एक्झिट कुठून आहे आपल्याला? एव्हरीथिंग क्लीन. एक्झिट त्या साईडला वाटतं. म्हणजे आता आमची गाडी बरी वाटतीये. खूप बरी वाटते आहे मला तर चालवायला पण. हा ना, नाही असं खूप हे झालं होतं ना गाडीमध्ये, धूळ पूर्ण 15 दिवसाच्या रोड ट्रिपचं. आता कॅमेऱ्यामध्ये पण क्लिअर दिसू लागली गाडी. आणि तू पण, इट फील्स गुड व्हेन युअर कार इज क्लीन. ओके, इथून एक्झिट आहे, आपल्याला स्कॅन करायचं आहे आपलं तिकीट. हे स्कॅन, गाडीचा प्लेट नंबर स्कॅन होतो ना. हा ओके. नाही रे बेबी, स्कॅन द तिकीट. ओके, झालं. ओके, म्हणजे त्यांना कळतं आपण पे केलं.